नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातले उपवास आणि आपला वेट लॉस याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार, मंगळवार, शुक्रवार, एकादशी, अष्टमी, पौर्णिमा यासारखे अनेक उपवास आपण करतच असतो. मग याच उपवासाला आपण थोडासा हेल्दी ट्विस्ट जर दिला तर त्यातून आपल्याला आपला वेट लॉससुद्धा खूप छान प्रकारे अचीव करता येईल. प्रत्येक रिलिजनमध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे, कारण उपवास म्हणजे एक प्रकारचं क्लिनिंग आहे, एक प्रकारचं डिटॉक्स आहे. त्यामुळे यामागचा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स जो आहे त्याला रिस्पेक्ट करत आपण आपल्या वेट लॉसकडे सुद्धा लक्ष देणार आहोत, त्याला एक हेल्दी ट्विस्ट देणार आहोत. आता जे लोक ओव्हरवेट आहेत ते ज्यावेळेला उपवास करतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा सुद्धा एक हेतू असतो की आपल्याला यातून थोडाफार तरी वेट लॉस अचीव करता येईल. यामागे सुद्धा तुम्ही कदाचित अशा प्रकारचे प्रयत्न केलेले असतील, पण बऱ्याच वेळेला उपवास केल्यानंतर आपल्याला वेट लॉस तर दिसत नाहीच, पण त्यातून थोडंसं वेट गेन झालेलं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं. तर असं का होतं? यामागची कारणं कुठली कुठली आहेत? उपवासादरम्यान आपल्या नेमक्या कुठल्या चुका होतात, कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात, या सगळ्या गोष्टीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घेता येणार आहेत. त्यामुळे याआधी जर तुम्हाला असा प्रॉब्लेम झालेला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाचा डाएट प्लॅनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जरी तुम्हाला हा डाएट चार्ट फॉलो करणं जमलं नाही तरीसुद्धा ज्या 6 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोललेलो आहोत त्या जरी तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तरीसुद्धा तुम्हाला तुमचा खूप छान वेट लॉस या श्रावणामध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्जळी उपवास करणं. अजिबात पाणीसुद्धा न घेता उपवास करणं किंवा काहीही सॉलिड फूड्स, कुठलंही अन्न न खाता फक्त पाण्याचे काही घोट घेऊन मग उपवास करणं. तर अशा प्रकारचा उपवास करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये अशी अपेक्षा असते की आपण इतका कडक उपवास केल्यानंतर, इतकं कडक डाएट केल्यानंतर थोडक्यात आपल्याला यातून चांगला वेट लॉस अचीव करता येईल. पण अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने असं होत नाही. यामागचं कारण काय आहे? तर ज्या वेळेला आपण दिवसभर अजिबात काहीही खात नाही अशा वेळेला आपला मेटाबॉलिझम खूप स्लो होतो आणि त्यामुळं फॅट बर्निंगचा रेटसुद्धा खूप स्लो होतो. अशा वेळेला मसल माससुद्धा चांगल्या प्रमाणात आपण वेस्ट करायला लागतो, मसल मास कमी होतं आणि त्यामुळं वेट लॉसचे चान्सेस खूप कमी होत जातात अशा वेळेला. त्यामुळं आपण पूर्ण दिवसभर उपाशी राहिलो म्हणजे आपलं वजन फटाफट कमी होईल, ही अपेक्षा अत्यंत चुकीची आहे, रादर अनसायंटिफिक आहे. अशा वेळेला वेट लॉस तर लांबच राहिला, पण इतर काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला निर्माण होण्याची दाट शक्यता असते. जसं की कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो, तोंड येण्याचे त्रास निर्माण होऊ शकतात, लो एनर्जी फील होऊ शकते, हेअरफॉलची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर स्किनचा ग्लो जो आहे आपल्या म्हणजे त्वचेचं आरोग्यसुद्धा यामुळं धोक्यात येऊ शकतं. आपल्या त्वचेवरती असणारा ग्लो, चमक कमी होऊ शकते, कारण आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी अशा वेळेला निर्माण होते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे निर्माण होतात. आता असे उपवास न करण्यामागचं अजून एक कारण म्हणजे दिवसभर ज्या वेळेला आपण उपवासी राहतो अशा वेळेला रात्री किंवा संध्याकाळी ज्या वेळेला उपवास सोडला जातो त्यावेळेला भरपेट जेवलं जातं. भुकेपेक्षा खूप जास्त जेवण अशा वेळेला आपण घेत असतो. अशा वेळेला ब्लोटिंग किंवा हेवी फिलिंग यासारख्या गोष्टीसुद्धा जाणवू शकतात. त्यामुळं उपवासादरम्यान बराच वेळ उपाशी राहणं आपण टाळायला हवं. हेल्दी फूड या दरम्यान घेत राहायला हवं. काय घ्यायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत, पण थोड्या थोड्या वेळाने खात राहणं गरजेचं आहे. आणखी एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभर तुम्ही थोडं थोडं खात राहिलेलं आहात, हेल्दी फूड घेतलेलं आहे. अशा वेळेला उपवास सोडताना रात्री 9, 9:30, 10 यासारख्या वेळासुद्धा आपण अवॉइड करायला हव्यात. संध्याकाळी 6:30, 7पर्यंत आपण आपला उपवास सोडायला हवा. आता पाहूयात नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट. उपवास करत असताना जाणवणारा आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे या दरम्यान पित्त होणे,
जळजळ, मळमळ, डोकेदुखी यासारखे त्रास निर्माण होणे. असं नेमकं का होतं, यामागची कारणं कुठली कुठली आहेत ते आता समजून घेऊया. इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे उपवासाच्या मागचा नेमका आपला हेतू. तो लक्षात जर आपण ठेवला तर हा प्रॉब्लेम आपल्याला अजिबात निर्माण होणार नाही. कारण बऱ्याचदा उपवासादरम्यान आपण फराळासाठी म्हणून जे पदार्थ खातो त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत असतो. पित्त भरपूर वाढत असतं, त्यामुळे जळजळ, मळमळ निर्माण होत असते. साबुदाण्याचे वडे, बटाट्याचे चिप्स, केळ्यांचे चिप्स, फराळी चिवडा, साबुदाण्यांचा तळलेला चिवडा, तळलेले शेंगदाणे, तळलेले ड्राय फ्रूट्स यासारख्या पदार्थांमुळं ॲसिडिटी होणं हे खूप स्वाभाविक आहे. उपवास करत असताना बऱ्याच वेळेला तळलेले पदार्थ घेणं, खूप हेवी फूड्स घेणं, भरपूर खाणं यासारख्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. तर याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, तुम्ही वरईचा भात घेऊ शकता, फळं, दही घेऊ शकता, पातळसर ताक तुम्हाला घेता येईल, लस्सी घेता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेशली मेड मिल्कशेक्स घेता येतील, मिक्स्ड फ्रूट्स घेता येतील, काजू, बदाम, पिस्ता, अंजीर यासारखे ड्रायफ्रूट्स थोड्या प्रमाणात तुम्हाला घेता येतील. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही सोक करून घेऊ शकता, म्हणजे थोड्या पाण्यात भिजवून मग तुम्हाला ते घेता येतील, किंवा हलकेसे रोस्ट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त चहा घेण्याची जर तुम्हाला सवय असेल तर त्याऐवजी केशर, वेलचीचं दूध तुम्ही घेऊ शकता. आपलं नेहमीचं साधं हळदीचं दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकता. नारळ पाणी घेता येईल. पनीर हलकंसं ड्राय रोस्ट करून आपल्याला घेता येईल. साबुदाण्याची खिचडी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही घेऊ शकता. बरेच हेल्दी ऑप्शन्स आपल्या आजूबाजूला असतात. आता पाहूयात नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे उपवासादरम्यान बरेच लोक तयार फ्रूट ज्युसेस घेतात. तयार फ्रूट ज्युसेसमध्ये बऱ्याच प्रमाणात ॲडेड शुगर असते, प्रिझर्वेटिव्ज असतात आणि त्यामध्ये फायबर्स अजिबात नसतात. कुठल्याही फ्रूट ज्यूसमध्ये ज्यावेळेला तो ज्यूस गाळून घेतला जातो त्यावेळेला त्यातले फायबर्स वेगळे होतात, आणि ज्या फायबर्सची आपल्या शरीराला भरपूर गरज असते, आपल्या शरीरासाठी ते महत्त्वाचे असतात. फळांचे रस घेतल्यामुळं आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते, पण ही एनर्जी सस्टेन राहत नाही, आणि उपवासादरम्यान आपल्याला सस्टेनेबल एनर्जीची गरज असते, आणि म्हणून फळांचे रस घेणं आपण टाळायला हवं. फळं चावून चावून आपण खायला हवीत. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते जास्त फायदेशीर आहे. 2 खाण्यांच्या मध्ये आपल्याला फळं आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत. म्हणजे 2 मील्सच्या मधली वेळ जी आहे, ज्यावेळेला आपल्याला थोडीशी भूक लागलेली असते, म्हणजे मिड मॉर्निंगला किंवा मिड इव्हनिंगला स्नॅकिंगसाठी आपण फळांचा वापर करू शकतो. आणि नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणं. उपवासादरम्यान आपण 3.5 ते 4 लिटर होईल इतकं पाणी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवसभर आपण स्वतःला हायड्रेटेड ज्यावेळेला ठेवतो त्यावेळेला उपवासादरम्यान होणारे जे छोटे मोठे त्रास आहेत ते सुद्धा आपल्याला खूप कमी प्रमाणात जाणवतात. यामुळं आपला मेटाबॉलिक रेटसुद्धा अप राहण्यासाठी मदत होत असते, आणि वेट लॉसमध्ये ही गोष्ट आपल्याला खूप फायदेशीर ठरत असते. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये 30 मिनिटं होईल इतकी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं आपल्या मेटाबॉलिक रेटला एक चांगला बूस्ट मिळतो, आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, आणि त्यामुळं फॅट बर्निंगचा रेट चांगल्या प्रकारे वाढतो. नंबर 6, सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास करणं कुणी टाळलं पाहिजे. ज्यांना डायबिटीस आहे, मधुमेहाचा त्रास असणारे लोक, ज्यांना ब्लड प्रेशरचे काही ना काही त्रास आहेत, ज्यांना हृदयासंबंधीचे काही आजार आहेत, त्याशिवाय गरोदर स्त्रिया किंवा ब्रेस्ट फीडिंग मदर्स या लोकांनीसुद्धा उपवास करणं हे स्ट्रिक्टली टाळायला हवं. कारण उपवासामुळं आपले एनर्जी लेवल्स बऱ्याच वेळेला कमी जाणवत असतात आपल्याला, आणि या गोष्टीचा अशा लोकांना त्रास होण्याची दाट शक्यता असते. आता आपण पाहूयात आपल्या उपवासाचा डाएट चार्ट. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, प्रत्येक घरच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात. त्यामुळं बऱ्याच लोकांना काही गोष्टी चालत नाहीत ज्या दुसऱ्याला चालत असतात. त्यामुळं इथं मी एक जनरल डाएट प्लॅन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की बरेच लोक कोथिंबीर खात नाहीत, पण काही लोकांना कोथिंबीर उपवासामध्ये चालते. बरेच लोक काही भाज्या उपवासामध्ये घेतात, जसं की काकडी आहे किंवा दुधी आहे किंवा भेंडी आहे, यासारख्या भाज्या काही ठिकाणी घेतल्या जातात.
पण काही ठिकाणी सुरण, बटाटा यासारख्याच भाज्या फक्त घेतल्या जातात किंवा त्याही बऱ्याच ठिकाणी चालत नाहीत. आता हा प्लॅन बनवताना आपले एनर्जी लेवल्स आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवता येतील, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काय राहणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर वेट लॉस आपल्याला अचीव्ह करता येईल या गोष्टी लक्षात ठेवून मी हा प्लॅन बनवलेला आहे. त्यामुळं एखादी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या उपवासादरम्यान चालत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्हाला चालणारी जी दुसरी गोष्ट प्लॅनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही घेऊ शकता. तर सुरुवात करूयात आपल्या डाएट प्लॅनला. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला 1.5 ग्लास होईल इतकं कोमट पाणी घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा मध आपल्याला ॲड करायचा आहे. त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. जर तुम्हाला जिरे पाणी घ्यायचं असेल याऐवजी, लिंबू मध पाण्याऐवजी जर जिऱ्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता यानंतर येते ती म्हणजे ब्रेकफास्टची वेळ. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला 1 ग्लास होईल इतकं दूध घ्यायचं आहे आणि दुधासोबत आपल्याला 1 केळ घ्यायचं आहे. ब्रेकफास्टचा ऑप्शन नंबर 2 म्हणजे उकडलेलं एक मध्यम आकाराचं रताळं आणि यासोबत थोडंसं दूध तुम्ही घेऊ शकता. आता या दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन जरी तुम्ही घेतलात तरी यामुळं बराच वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. लंचपर्यंत आपल्याला भूक लागत नाही. पण अगदीच जर तुम्हाला भूक या दरम्यान लागली म्हणजे मिड मॉर्निंगला पुन्हा जर तुम्हाला भूक लागली तर अशा वेळेला मूठभर भिजवलेले शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. हे शेंगदाणे उकडवून सुद्धा तुम्हाला घेता येतील. किंवा या मिड मॉर्निंगसाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे 4 ते 5 बदाम भिजवून तुम्हाला घेता येतील किंवा 2 अक्रोड तुम्हाला तसेच घेता येतील. मिड मॉर्निंगसाठीचा ऑप्शन नंबर 3 म्हणजे 1 ग्लास होईल इतकं ताकसुद्धा तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. आता यानंतर येते ती म्हणजे लंचची वेळ. लंचमध्ये आपल्याला 1 वाटी होईल इतका वरीचा भात घ्यायचा आहे. यासोबत 1 वाटी होईल इतकं दही घ्यायचं आहे. यासोबत जर उपवासाला तुम्हाला दुधी किंवा भेंडी चालत असेल तर याची भाजी 1 वाटी होईल इतकी तुम्हाला घेता येईल. लंचसाठीचं दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे शिंगाड्याचं राजगिऱ्याचं थालीपीठ तुम्ही बनवून घेऊ शकता. एक मीडियम आकाराचं थालीपीठ आपल्याला घ्यायचं आहे. यासोबत 1 वाटी होईल इतकं दही तुम्ही घेऊ शकता आणि काकडी किंवा सुरण जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर त्याचे कापसुद्धा तुम्हाला यासोबत घेता येईल. काकडी खिसून आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट आपल्याला ॲड करायचा आहे आणि यावरती अगदी अर्धा चमचा होईल इतकी तूप आणि जिऱ्याची फोडणी आपल्याला घालायची आहे. तर अशा प्रकारची खमंग काकडीसुद्धा तुम्ही यासोबत घेऊ शकता. बटाट्याचे किंवा सुरणाचे कापसुद्धा तुम्हाला यासोबत घेता येतील. आता बटाटा आणि सुरण ही दोन्हीही कंदमुळं आहेत. न्यूट्रिशनली यामध्ये फारसा फरक नाही, पण त्यातल्या त्यात बटाट्यापेक्षा सुरण थोडंसं बरं आहे असं आपण म्हणू शकतो. दोन्ही पदार्थ स्टार्ची आहे, दोन्हीमध्ये स्टार्च भरपूर आहे. त्यामुळे सुरण जर तुम्हाला मिळालं तर सुरण घेण्याचा नक्की प्रयत्न करा. यानंतर संध्याकाळी आपल्याला 1 कप होईल इतका ग्रीन टी घ्यायचा आहे. ग्रीन टीची टेस्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर 1 कप होईल इतका ब्लॅक टी तुम्हाला घेता येईल. ब्लॅक टी टेस्टी कसा बनवायचा, चविष्ट कसा बनवायचा यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. जर ब्लॅक टीची टेस्ट तुम्हाला आवडत नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही चहा घेत नसाल तर या दरम्यान म्हणजे संध्याकाळच्या या वेळेला तुम्ही 2 अंजीरचे पीस मीडियम आकाराचे घेऊ शकता. आता पाहूया डिनरमध्ये आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप उशिरा डिनर करणं आपण टाळायला हवं. संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आपल्याला उपवास आपला सोडायचा आहे. उपवास सोडताना आपल्याला 2 फुलके घ्यायचे आहेत किंवा 2 मीडियम आकाराचे पराठे तुम्हाला घेता येतील, 2 थालीपीठं घेता येतील. यासोबत 1 वाटी होईल इतकी कुठलीही भाजी तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी होईल इतकं सॅलेड आपल्याला घ्यायचं आहे. 1 वाटी होईल इतकी डाळ आपल्याला यासोबत घ्यायची आहे आणि अंदाजे 30 ते 35 ग्रॅम होईल इतकं रोस्टेड पनीर आपल्याला यासोबत घ्यायचं आहे. यानंतर रात्री झोपताना आपल्याला 1 ग्लास होईल इतकं केशर वेलचीचं दूध घ्यायचं आहे. जर तुम्हाला याऐवजी हळदीचं दूध घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
न्यूट्रिशनली हेल्दी असणाऱ्या आणि आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करणाऱ्या, उपवासाला चालणाऱ्या अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आपण आपल्या डाएट प्लॅनमध्ये केलेला आहे. जर तुम्ही हा प्लॅन महिनाभर जरी रेग्युलरली फॉलो केला तरीसुद्धा तुम्हाला तुमचा खूप छान वेट लॉस दिसून येणार आहे. नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.